आदिवासी विकास मंत्री अशोक उइके ने नए शैक्षणिक सत्र के अवसर पर छात्राओं के स्वागत की अपील की है। उन्होंने जनप्रतिनिधियों और अधिकारियों से स्कूल पहुंचने का आह्वान करते हुए यह कहा है कि सभी बच्चों को समय पर किताबें और आवश्यक सुविधाएं उपलब्ध कराई जाए। शासकीय आदिवासी विभागाअंतर्गत शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळेमध्ये यावर्षी शैक्षणिक सत्र 15 जून पासून ठाणे एटीसी आणि नाशिक एटीसी अंतर्गत सुरू होणार आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 500 शासकीय आश्रमशाळा आहेत, त्यापैकी 350 शासकीय आश्रमशाळेमध्ये आणि अनुदानित आश्रमशाळेमध्ये दिनांक 15 जूनला ज्या दिवशी शैक्षणिक सत्र सुरू होत आहे त्या दिवशी आदिवासी आश्रमशाळेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत आहे आणि त्या निमित्ताने प्रत्येक शासकीय आश्रमशाळेकरिता एक पालक अधिकारी म्हणून नियुक्त केलेला आहे आणि त्या दिवशी सर्व लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून शासकीय आश्रमशाळेमध्ये प्रवेश झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करावा, स्वागत करावं, त्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन मी सर्व लोकप्रतिनिधींना केलेलं आहे। आणि या वर्षामध्ये शासकीय आश्रमशाळेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही। सर्व सुविधा आणि पात्रधारक शिक्षकासह आम्ही नियुक्ती केली असल्यामुळे हे प्रथमच वर्ष असेल तर त्या वर्षामध्ये पहिल्या दिवशी त्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा मिळेल असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि सर्व पालकांना, सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करतो की यावेळेस शैक्षणिक सत्र दिनांक 15 जूनला सुरू असलेल्या त्या दिवशी आपण त्या विद्यार्थ्यांना स्वागत करण्यासाठी, त्यांना प्रवेश उत्सवामध्ये सामील होण्यासाठी, आपण प्रोत्साहन देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहावं असं आवाहन करतो। खूप खूप धन्यवाद।